आतापर्यंत या खदांमध्ये जवळ 20-25 घटना झाल्या आहेत अशा, आणि महानगरपालिका कुठलीही दखल घेत नाही आहे. आणि शाळकरी मुले जातात तिथून आणि त्या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन वाहनं चालू लागतात पावसाळ्यामध्ये. त्यांनी एकदम डेंजर स्पॉट याच्याकडे लक्ष घालायला पाहिजे महानगरपालिका. नागरिकांनी या संदर्भात महापालिकेला कळवलेले आहेत का? वारंवार निवेदन दिले, पेपरला देजूसला पण आलाय बऱ्याच वेळा, तरी कोणी लक्ष घालत नाही. लक्ष घालायला पाहिजे. आणि मागच्याच वर्षी गणपतीच्या दिवशी बरं पोलीस भगवान पाटील, मी संजय देशमुख जळगाव. मागच्या वर्षी गणपतीच्या दिवशीच त्या दिवशी भगवान पाटील म्हणून पोलीस आहेत, त्यांची सायकल घसरून येते डायरेक्ट काय मृत्यू झाले. हां, 3 तास निघाले नव्हते, मोटरसायकल पडली होती. आता मागच्या 15 वर्षाची गोष्ट आहे ती. आणि दरवर्षी 2-3 अशा घटना घडतात त्या ठिकाणी. सर्व नागरिकांनी सांगून बघितलं तरी कोणी इथलं लक्ष देत नाही. फक्त पेपरात येतं की कंपाऊंड मंजूर झालेलं आहे, एवढ्या 1-2 महिन्यात होईल, काही होत नाही, तिकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे आमचे 20-25 लोकांच्या आम्ही 50-100 लोकांच्या सह्या देऊ शकतो. आम्हाला भरपूर अडचण होते इथं. बिलकुल 4-6 मीटर रोडला परत लोक इथं पडून जात आहे. परत 2-3 दिवसापूर्वी इथं एक मनुष्य पडून गेला होता, त्याला बाहेर काढला मी. नेहमीचाच एक त्रास आहे. रात्री तर खूप त्रास होत असेल. रात्री म्हणजे इथं खूप कांदे लागत नाही, काही नाही. त्याच्याने एकदम भीतीचं वातावरण. हो, एकदम. जे नगरपालिकेचे जे ट्रॅक्टरवाले येतात, ते डंपर येतात, फार स्पीडनं येतात. आणि इथं म्हणजे 6 मीटर रोडला फारच त्रास होतो. आमच्या गेट जवळ आहे, आमचे मुलं वगैरे असतात, फारच त्रास आहे. ते म्हणे बा तुम्ही आम्हाला कोणी बोलू नाही शकत, आमचा रस्ता आहे असं सांगतात ते. आता त्यांना आम्ही भरपूर सांगता का तुम्ही हळू चालवत जा. आणि परत वरती काही झाकलेलं नाही असतं, ते पुरं फार घाण येते. तर त्यांना भरपूर वेळा सांगतात तरी ते ऐकताच नाही.